आतून पोहोचलेले आहेत. त्या दशेला आम्हाला पोहोचण्यासाठी आम्हाला वाटचाल जी करायची ते कोणत्या पद्धतीची करायची आणि ते गुरुदेव असतात कसे, त्यांचं लक्षण आणि त्या लक्षणापर्यंत आपल्याला पोहोचणं. शब्दज्ञाने पारंगत असं म्हटलं. ब्रह्मानंदी सदा डुल्लतो, शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भावे. म्हणजे गुरुदेवांचं लक्षण काय सांगितलं? शब्दज्ञाने पारंगत. गुरुदेवांच्याकडं शब्दांचं भांडार असतं. आपला शिष्य ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर उतरून त्याला मार्ग दाखवत, त्याचं बोट धरत त्याला कल्याणाच्या मार्गाने ते नेतात. कारण गुरुदेव हे कल्याण मित्र असतात. त्यांच्या शब्दामध्ये सामर्थ्य असतं, त्यांच्या शब्दामध्ये प्रकाश असतो. का? कारण माऊली स्वतः सांगतात, म्हणजे ऐसी बोली बोलीन, अरूपे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिये करवीस. आम्ही आता ज्या अवस्थेला आहोत, कारण जरूर ते आत्मतत्व आहे ते अरूपामध्ये आहे. अरूपे रूप दावे. त्या आत्मतत्वाला इंद्रियांनी स्पर्श नाही करू शकत. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच ज्ञानेंद्रियांना आम्ही स्पर्श नाही करू शकत. त्या आत्मतत्व अतिंद्रिय परी भोगविणे. पण ते आहे कसं हे शब्दांना अनुभूती देण्याची ताकद माझ्या शब्दांच्या मध्ये आहे. ते शब्द ज्ञानामध्ये ते पारंगत असतात. आणि संतत्वाला पोहोचलेल्या संतांची वाणी कशी असते? ज्ञानेश्वरी वाचत असताना अंगावरून बऱ्याच वेळेला सरसरून काटा येतो. डोक्यावर घेऊन थुई 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 नाचावंसं वाटतं. अवघ्या 16व्या वर्षी प्रकट झालेलं हे अनमोल ज्ञान अवघ्या 3.5 मात्राच्या ओव्यामध्ये बसवत असताना त्यातला एकही शब्द गैर नसतो, उलट आणखीन अनमोल असतो. सरसरून काटा येतो की अरे काय असावं एखाद्या माणसाच्या आयुष्याची उंची, किती वैभव त्या माणसाला प्राप्त झालेला आहे. आणि आम्ही खुजी माणसाच्या वेळेला आमच्या अंतरंगामध्येच तपासतो त्यावेळेला लक्षात येतं की आम्ही किती चुकीच्या गोष्टीच्या पाठीमागे आयुष्यभर लागत असतो. बोलणं कसं असतं संतांत? पिकलिया सुखाचा परिमळू, निवालिया अमृताचा कल्लोळू, ऐसा कोवळा आणि मवाळू बोली बोलीला असं माऊली म्हणतात. संतांचं बोलणं पिकलिया सुखाचा परिमळू. जो माणूस सुखाच्या अत्युच्च टोकावर पोहोचला आहे त्याच्या मुखातली त्याची वाणी कधी कुणाला दंश करणारी, कुणाला टोचणारी, कुणाला बोचणारी कधीच असत नाही. संत ओळखण्याची खूण त्याच्या बोलण्यातून. का असं म्हटलं? की त्याच्या बोलण्यातून नाही, पिकलिया सुखाचा परिमळ. आम्ही का दुसऱ्याला त्रास देतो बोलण्यातून? कारण आम्ही आतून उद्ध्वस्त असतो, आम्ही आतून त्रासलेला असतो, म्हणून आम्ही दुसऱ्याला त्रास देतो. अशांतस्य कुतः सुखम असं म्हटलं. आमची वाणी का नाही दुसऱ्यात शांत करत? का नाही आमची वाणी दुसऱ्याला प्रसन्न करत? कारण आम्ही आतून उद्ध्वस्त असतो. अशांत माणसं कधी दुसऱ्याला शांत नाही करू शकत. पण संतच का शांत करतात? कारण त्यांचे शब्द पिकलिया सुखाचा परिमळू, निवालिया अमृताचा कल्लोळू असं म्हटलं. त्यांच्या मुखातून येणारी वाणी आहे ते अमृताचा कल्लोळ. कल्लोळ म्हणजे लाटाच्या लाटा. संतच्या वेळेला बोलायला लागतात ना त्यावेळेला त्या शब्दामध्ये इतकी ताकद, इतकं सामर्थ्य. कारण प्रत्येक शब्द अमृतामध्ये भिजलेला असतो. आमचा प्रत्येक शब्द नासलेला असतो. त्यांच्या शब्दामध्ये गंगाजल असतं आणि आमच्या शब्दामध्ये गटार गंगा असते. आम्ही दुर्गंधीच फेकतो आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या वाणीतून, आमच्या बोलण्यातून. निवालिया अमृताचा कल्लोळ असं म्हणतात. आम्हाला संतत्वापर्यंत पोहोचायचंय ना. ह्या सप्ताहाचं प्रयोजन काय? या 7 दिवसामध्ये, या सप्ताहामध्ये बुडी मारली. कधी नामस्मरण, कधी इथं प्रवचन, कधी कीर्तन, या सगळ्यांचा अभ्यास करता करता आतून आतून प्रगल्भ होत जात. आतला अंधार संपवत, आतलं दुःख, दारिद्र्य, स्वतःच्या आयुष्यातलं दारिद्र्य संपवत. शेवटी